तिच्याच्या पेरलेल्या परिणामाच्या आधारावर ही मंडळी उभी तशी पोर कीर्तनात येत नाही. तसं पखवाजा कळण टाळा कळण भजना कळण मनुष्य जातच नाही. त्याला पाठबळच लागतं महाराज काहीतरी. हे जगातली सगळ्यात महाग वस्तू आहे टाळ. चांगल्या चांगल्यानं गळ्यात घालू देत नाही ती. गळ्यात घालायला आली की अहंकार आडवा येतो माणसाच्या. घालूच देत नाही टाळ. मी तर कीर्तन करतो, मी कसं काय टाळ घेऊ? कीर्तनकारांना कुठं टाळ घ्यायचं असं? इथं बघा तुम्ही 70% कीर्तनकार कीर्तनाला टाळ घेऊन उभे. का? कोणीतरी उभं राहावं, कोणीतरी टाळ घ्यावा, कोणीतरी ऐकावं. ही पद्धत आहे संप्रदायाची. इथं कोण आईच्या पोटातून शिकून आलंय? फसवेगिरी या संप्रदायात नहीं. चुतो की बाजार में पत्रों का व्यापार करना दुनिया का काम है, संतों का नहीं. या कोई संत कोई साधु अपने झूठे मतलब के लिए किसी को फसाता नहीं. डोंगरे महाराज म्हणायचे. लबाडी इथं नाही. जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय की ज्या संप्रदायानं पापाला पाप म्हटलं याचं मला काही नवल वाटत नाही. अरे पुण्याला सुद्धा पाप म्हटलं या संप्रदायाने. पुण्यालाही नुसतं पुण्य नाही. माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य. ते एक तुकोबारींची भाषा आहे. आम्ही शुद्ध पुण्याची पोरं आहे. आम्ही मर्दाची पोरं आहे. सिंहाच्या पोटी जन्माला आलो. लुचुपुचू जीवन जगणार नाही. आम्ही भक्ती साधना सुद्धा श्रीमंतीत करू, आनंदात करू, वैभवात करू. दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसली म्हणून तिच्या दुधाची अपेक्षा करणारे आम्ही पोरं नाही. आमची माय रंगानं काळी असेल पण आमच्या आईच्या कासेतलं दूध आमच्याकरता अमृत आहे. आणि या महाराष्ट्राची माय ज्ञानोबा आहे. जैसी तैसी माया बारी मानिल्या त्या मानाए रे, मानिल्या त्या मानाए रे, मानिल्या त्या मानाए रे. जैसी तैसी माया बारी मानिल्या त्या मानाए रे, मानिल्या त्या तशी तुझीच बरी आहे. जैशी तैशी माय बरी. महाराज म्हटले बरं आहे. दुसऱ्याकडे काय पाहतो? म्हणून संप्रदायाकरता खूप गोड आहे, खूप आनंद आहे. चला नगर जिल्ह्यात कीर्तनाला होतो. एसटीने कीर्तनाला गेलो होतो. कीर्तन झालं. दुसऱ्या दिवशी एसटी स्टँडवर बस स्टँडवर उभा होतो. ते बस स्टँड असं होतं म्हणजे असं काही तिथं कंपार्टमेंट फलाट क्रमांक तसं वगैरे काही नाही. आपलं एक चौकीसारखं बांधलेलं रोडला आणि तिथं बस थांबा होता. येऊन एसट्या काही गाड्या तिथं थांबायच्या. मी उभा आहे रोडला. त्या व्यक्तीने मला आणून सोडलं, निघून गेला. मी आपलं उभा आहे. मी वाट पाहतो. तुम्हाला दुसऱ्या दिवशी कीर्तनाला जायचं होतं. समोरून एक ऊसाचा ट्रॅक्टर आला. त्याला 2 ट्रायला होत्या. त्याच्यावर गाणं चालू होतं गुरुजी त्या ट्रॅक्टरला. आता ट्रॅक्टरवर गाणं म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं ज्ञान आहे. काय तुमच्याकडे ट्रॅक्टरला गाणे वाजता? आमच्या भागात ऊस नाही त्याच्यामुळं गाणी वाजत नाही. गाणं असं होतं, बग 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 सखे कसं गुबू गुबू. वाईट नाही पण चांगलंही नाही. पाट पाट नाही ऐका वाटत ते गाणं. तो पोरगा गाडी ते ट्रॅक्टर चालवतोय. मी ते गाणं ऐकलं आणि त्या मुलाकडे पाहून फक्त हसलो. आता ट्रॅक्टरवरचा टेप म्हणजे ड्रायव्हरला सोडून सगळ्यांना ऐकू येतं. ते ड्रायव्हरला नाही. मी त्या मुलाकडे पाहिलं ना हसलो. त्याला पाहिलं, हसता बरोबर त्याला समजलं हे गाणं काही महाराजांना आवडलेलं दिसत नाही. ते पोरग 50 फुटावर पुढं गेलं आणि त्यानं त्याच्या टेप रेकॉर्डवरचं गाणं बदललं. पाऊले चालती पंढरीची वाट. त्या बाबाचं नाचणं गोळ आहे पण जमदाग्नीच आहे. स्वभाव म्हणजे डेंजरस काम आहे ते. हमारी पुरानी मुलाकात है. त्यांना माहिती आहे ते सगळं. विठ्ठल विठ्ठल पण ते आपल्या मस्तीत राहणार आहे. चला त्यानं गाणं बदललं. तो परत त्या टेप रेकॉर्डवर दुसरं गाणं लावेल का न लावेल का मला माहिती नाही. मी काही गाणी सांगायला इथं आलो नाही. पण
एका कीर्तनकाराच्या पोशाखाकडे पाहून त्याला त्याच्या ट्रॅक्टरचं गाणं बदलवावं वाटलं. ही संघाने निर्माण झालेली भावना आहे. मला काहीच किंमत नसेल हो जगात, पण मी जो पोशाख घालतो त्याला जगात खूप किंमत आहे ना. मी जो ज्ञानोबा उपासक म्हणून जगात फिरतो मला नसेल काही किंमत, पण मी ज्या परंपरेत लहानाचा मोठा झालो, ज्या पोशाखात मी माझी वाटचाल करतोय त्याला जगात खूप किंमत आहे महाराज. त्या पोशाखाकडे पाहून ट्रॅक्टरचं गाणं बदलवावं वाटतं. ही संघातली भावना आहे. कधी ती देशात, कधी ती कालात, कधी ती संघात तरी विभागल्या जाते. ती भावना वाहत राहणारी. तुमची माझी भावना वाहते, पण ज्यांची भावना वाहायला लागली की देवाकडे जाते, वाहायला लागली की संताकडे जाते, त्यांच्या भावनेला तिसरा रस्ता माहितीच नाही. या भावनेला बांधून घेतलं तरी सहजे मन कोंडले, हृदयीचे असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरून संडे. भावनेनं किती जणांनी देव आपल्या जवळ आणला. तुम्हाला 2-4 पाच ओव्या सांगतो. नाथ महाराजांच्या एकनाथी भागवतातल्या गोड ओव्या. प्रेमाचा जिव्हाळा पूर्ण, भावार्थाची ऊन खून. सुरुवात भावार्थापासून केली बघा. भावार्थाची ऊन खून, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण, इतरासी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांची आवडी, अति गाडी उद्धवा. कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वना प्रती, काय विषयासक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोडी की ओवडी. पण त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी, प्रेम सम्मिडी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशे अनेके. मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याची निपांगे पांगलो. काय माझी क्षण झाली शक्ती, त्या गोपिका मजदावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती, मी स्वय श्रीपती भोगितो. कितीतरी ओळ आहेत महाराज. मी काय अन्नासी दुकाळलो, तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो. सुरुवात भावार्थाने केली आणि विषय आवडताना शेवट भावार्थाने केला मधल्या ओव्यांमध्ये. मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुनेरा. देवा कारणे भावत, देवा कारणे भावत जे देवाला लागतं तेच आम्ही परमात्म्याला पुरवू. काय ओव्या ह्या संतांनी दिलेल्या आपण वाचत नाही महाराज. एकनाथी भागवत इतका गोड ग्रंथ आहे, आपलं दुर्लक्ष होतं या ग्रंथाकडे. इतक्या गोड ओव्या नाथ महाराजांच्या. संत जीवनाचा प्रभाव, देवाचं वर्णन केलं संतांबद्दल, प्रेमाचं, भावनेचं. देवाला आवडली संतांची भावना, ते भावशीळ जीवन. यात काय नवलंय. अरे देवाचा बाप त्या भावशीळ जीवनाच्या प्रेमात पडला. देवाचा बाप. ऐका संवाद नारदांचा आणि वसुदेवांचा. वसुदेव महाराजांची नारदांची भेट झाली. तुम्ही तयारीचे श्रोते आहात.
त्यावेळेला स्वतः परमात्म्याचे वडील नारद महर्षींच्या पाया पडायला पुढे गेले. म्हणजे तेव्हापासून कीर्तनकाराला डिमांड होतच. ते आद्य कीर्तनकार पुढे गेले. महाराज नाही, तुम्ही आमच्या पाया पडू नका. हो, तुम्ही तुमचा मुलगा त्रैलोक्याचा मालक आहे, आमच्या काय पाया पडता? ते म्हटले मालक आहे, पण माझा पुत्र श्रीकृष्ण जाण न सांगेची मज ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण, म्हणे मी पूर्ण बालक तुमचे, तोच माझ्या पाया पडतो बुवा, मी तुमच्या पोटी आलो. आता देवाचा बाप होणं हा काय पुरुषार्थ आहे? ते म्हटले मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे ना, माझं जीवन तुमच्यासारखं भावशीर झालं पाहिजे परमात्म्याच्या भेटीला जायला. पुढची ओवी आहे, तुम्ही भागवत धर्म अनुगामी, तईच भेटीला जे आम्ही, जई कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केलिया. कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केलिया, तईच भेटीला जे आम्ही. तुम्ही भागवत धर्म अनुगामी, तुम्ही सामान्य नाही. तुम्ही जी भावना आयुष्यभर परमात्म्याच्या प्रती सांभाळली, ते मी देवाचा बाप असलो तरी सांभाळू शकत नाही. माझ्यापेक्षा श्रेष्ठ जीवन, धन्य जीवन तुमचं आहे. असं जर देवाच्या बापाला म्हणावं लागत असेल तर विचार करा, ते जीवन किती महान आहे. कोणीतरी लागतं भावशीर जीवन देवापर्यंत न्यायला. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो डिकसळकर, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसंही अनंत जन्माचं बिघडलेलं आयुष्य देवाच्या चरणावर नेऊन घालायला रामचंद्र बोधले बाबा सारखा एखादा महात्मा तसं कसं देवाकडे जाईल? परमात्मा म्हणजे काय आपल्या बापदादीची जहागीरदारी थोडीच आहे, मक्तेदारी थोडीच आहे. देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा उद्धाराकरता प्रार्थना करावी लागते, आणि रेल्वे स्टेशनवर फिरणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा उद्धाराकरता प्रार्थना करावी लागते. परमात्म्याच्या दरबारातला नियम सारखा आहे, बदलत नाही. पण तिथं ज्या जीवनाचा पुरस्कार होतो ते जीवन तुकोबारायण म्हणतात मला भावलं. खरंच ते भावलं. ते जीवन तुम्हाला का भावलं? कालात नाही, संघात नाही, देशात नाही, भावना हेच त्यांचं जीवन आहे. ना समाज मान्यतेचं नाटक, ना सौंदर्याचं नाटक, ना विद्वत्तेचं नाटक, ना कलेचं नाटक, ना उपासनेचं नाटक. नाटक मनुष्याने करू नये. जैसा आहे तैसा राही. तरी का देवदुरी? दोन चार माणसं आपल्याला वाईट म्हणतील, पण मनुष्याने समाजाकरता आपल्यात बदल करून घेऊ नये. आपल्याला माहिती आहे ना आपण चांगले आहोत, समाजाचा विचार करू नका, चालत राहा पुढं. इथं तुम्ही किती नीट वागा, 40% समाज तुमच्या कायम विरोधात आहे, ध्यानात ठेवा. 60% समाज तुम्हाला पुरस्कृत होईल. 40%कडे काय लक्ष देता हो? समाज त्या पात्रतेचं नाहीये. संतांचं जीवन वाचलं तर अन्नाच्या जागेवर गटागटा पाणी पिऊन ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्रास झालाच ना. 14 गावची महाजनकी सांभाळली. तू शेठ म्हणणारी लोक तोंडावर शिव्या घालत होती, सांभाळलंच ना. तरी जगदोद्धाराची भावना कधी बदलू दिली नाही. इथं नाटकातलं वेगळं आहे, ते टिकत नाही. गोलेबाबा शेतकऱ्याचे प्रकार सांगायचे, आमचे गुरुजी नेहमी त्याचा वापर करायचे. राबणारा शेतकरी वेगळा, बांधावरचा शेतकरी वेगळा, आणि सातबाऱ्यावरचा शेतकरी वेगळा. काही शेतकरी सातबाऱ्यावरचे, काही नाही, त्याचा बाप नोकरीला होता, त्याचा बाप रिटायर झाला आणि त्याने जमीन घेतली. वंश हक्कात, वंश परंपरेत पोराचं नाव वारस हक्कात लागलं आणि पोराच्या नावाचा उतारा झाला. याला म्हणावं सातबाऱ्यावरचा शेतकरी. दुसरा शेतकरी बांधावरचा, तो म्हणतो इकडून निंदून घ्या, इकडून निंदून घ्या, हे मधलं राहिलं तरी चालेल पण धुरी निंदून घ्या, समजावं हे बांधावरचं आहे. याला कवडीची अक्कल जमिनीतली नाही. कारण त्याला माहिती आहे मजुराच्या मागच थांबावं लागतं. महाराज ओरिजिनल शेतकऱ्याचा बांधवून सांगत नाही. आता मजूर काय लई इमानदार राहिले का? एखादी बाई पुळं गेली तर मागून तिला एखादी खळा मारते. तुनं उधळ घेतलं काय? आता या खळा मारणारीच्या पुण्याची गणना कोण करावं? नवरात्रीचे उपवास करणारी बाई रागानं सासू पुढं ताटलो होते. सांग आता हिच्या पुण्य कोण मोजावं? शासनाच्या सत्तेत मिळतात 1500, त्या सत्तेत काहीच मिळत नाही. देवाची सत्ता आणि शासनाची सत्ता. आपण शासनाच्या सत्तेतले नियम शास्त्राच्या सत्तेत लावायला लागलो, घोटाळा होईल ना. तिथलं बदलत नाही काही, इथं बदलत राहतं सगळं, तिथं बदलत नाही. तिथं धन्यता कोणालाच मिळत नाही महाराज. तो कोबरे कोणालाही म्हणत नाही. काही राबणारे शेतकरी जमिनीत गेले, शर्ट काढलं, जमिनीसारखेच होतात. हां, तसे काही काही वारकरी सातबाऱ्यावरचे. माझं नाही, हे बाबा सांगायचे.
त्याचा बाप माळकरी होता, चुकून गळ्यात माळ आली, तेवढी तो सांभाळतोय. फक्त सातबाऱ्यावर त्यानं नाव आपलं कोरून घेतलं, सातबाऱ्यावरचं शेत. दुसरा वारकरी बरं का, दुसरा वारकरी बांधावरचा, पंढरपूर आळंदी बांध, त्याच्या पलीकडे. पण काही वारकरी राबणारे, बदलेबाबांच्या फळावर भजन चालू झालं की हे भजन बारशाचं आहे, श्राद्धाचं आहे की नियमाचं आहे, याचा विचार न करता भजनाच्या दिशेनं जो फळ सुटतो त्याला राबणारा वारकरी म्हणा. आणि हे राबणारं जीवन जिथं असतं तिथं धन्यता मिळत असते. संतांचं उभं आयुष्य राबणार आहे. आणि कोणासाठी? तुमच्या माझ्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी राबल्यामुळं ते जीवन धन्य झालं. राबताना भावनेला जवळ धरलं, परमात्म्याशी संलग्न राहिले आणि त्या भक्ती साधनेचा प्रभाव इतका झाला की त्या भावनेनं त्यांच्या हृदयावर इतका बदल झाला की तितकं निर्मळ अंतःकरण तीर्थाला सुद्धा त्याच हृदयाची भेट घ्यावी लागते. इतकी निर्मळता प्राप्त केली महाराज. त्याचा सदर पुरावा देताय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य भाव शिरा, 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 धन्य भाव शिरा. ज्याचे हृदय निर्मळ, धन्य भाव शिळ, ज्याचे हृदय निर्मळ, ज्याचे हृदय निर्मळ. पूज्य प्रतिमेचे देवा, पूज्य प्रतिमेचे देवा. धन्य भाव शिळ, पूज्य हृदय निर्मळ, धन्य भाव शिळ, ज्याचे हृदय निर्मळ, ज्याचे हृदय निर्मळ. पूज्य प्रतिमेचे देवा, पूज्य प्रतिमेचे देवा. धन्य भाव शिळ, ज्याचे हृदय निर्मळ, ज्याचे हृदय निर्मळ, निर्मळ. ज्याचे ज्यांचे हृदय निर्मळ ते धन्य, जे भावशीळ ते धन्य. किती निर्मळ? निर्मळ म्हटलं की आपल्याला पाणी आठवतं, गंगामयी आठवते. अरे पण त्या गंगेला या निर्मळतेत स्नान करायला यावं लागतं. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तडी वसे वैष्णवा ऐसे शंकर सांगे ऋषी जवडी. सकळ तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवडी, करते आंघोळी वंदिती चरण तीर्थे पर्वकाळ येथे पाया पे सकळ, सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पाय. ही प्रमाण बघा ना, तेथे बुडी देई माझे मना का, ज्यांचे हृदय निर्मळ. तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ भावया निर्मळ, आपणासी भावया निर्मळ, आपणासी. तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ भावया निर्मळ, आपणासी भावया निर्मळ, आपणासी. भावया निर्मळ आपणासी. तीर्थे त्यांची इच्छा करते नित्य काळ. त्यांना माहिती आहे आपल्याला निर्मळ व्हायचं असेल तर ज्यांचे हृदय निर्मळ त्यांच्याकडे जावं लागेल. इतकी पवित्र जागा अन्यत्र कुठं आपल्याला पाहायला मिळणार नाही.
तीर्थाचं जीवन जर बोधले बाबांच्या समाधीस्थळी आल्यावर धन्य होत असेल, पवित्र होत असेल, तर आपल्याला जायला अडचण काय? किती विनयानं गेलं पाहिजे, किती श्रद्धेनं गेलं पाहिजे, किती उपासना करत सेवा करत गेलं पाहिजे. देवाकडं कसंही चालेल महाराज एखाद्या वेळेला, इथं नाही चालत. इथं उपासनाच करावी लागते, इथं सेवाच करावी लागते. अवचिताची हाती ठेवा दिली सेवा न करता. तुकोबारे बोलले, सेवा न करता रडल्याशिवाय माय लेकराला पाजत नाही. संत कसं दान घालतील पदरात, सेवा करायची. सकाळी मृदंग वाजवता 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 अंगातलं बनियन जोपर्यंत घामानं ओलं चिंब होत नाही आणि पिळावं लागत नाही तोपर्यंत घोडवाच येत नाही हातात. सध्या वाद खूप झाले, पण कीर्तन वाजवणारे थोडेच राहिले आता. तू विचारा गुरुजींना, त्यांना रोज येणारा अनुभव आहे. ते सेवेचं वाद्य महाराज. सेवा करत गेलो, भगवंत हळूहळू 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 आपल्या हातामध्ये गोडवा देत राहतो. जगात वादक अनेक आहे, पण ज्ञानोबाराय तुकोबारांचे अभंग वाजवण्याचं भाग्य सर्वसामान्याच्या लेकराला ज्ञानोबारांनी दिलं. मान वाद्य वाजवणारे अनेक आहे, मृदंग वाजवणारे खूप आहे, पण ज्ञानोबारांनी वाजवत आहेत, त्यांना तुकोबारांनी वाजवत आहेत. सोपं आहे का ते? कीर्तन म्हटलं की नाही, ते म्हटलं आमच्या ते बाहेर जायचं, आम्हाला ते जमणार नाही. एका चक्रधारात थंडागार होईल? सोपं आहे का ते? सेवेनंच मिळतं महाराज. तुम्ही तिथं जा, त्या निर्मळ हृदयापर्यंत जा. स्थळाचं दिग्दर्शन आहे, ज्यांचे हृदय निर्मळ, तुम्ही तिथपर्यंत जा. जग ऑनलाईन झालं म्हणजे सुखी होत नाही. साधूशिवाय जग सुखी होणं शक्य नाही. संतच सुखी जीवनाची वाटचाल आहे. जग ऑनलाईन झालं, ऑनलाईन झालं म्हणजे काय झालं? डेव्हलप झालं. डेव्हलप झालं म्हणजे काय झालं? सुखी झालं असं तर म्हणू शकत नाही तुम्ही. ऑनलाईनचा जमाना म्हणजे आताचा कसं आहे, एक नवरा बायकोला म्हटलं मला लाडू खावी वाटतंय, ती म्हणे मला वेळ नाही आता सध्या, पण तो म्हटलं मला खावी वाटतंय ना, मग ती म्हणे ऑनलाईन बोलवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटतात काय? ती म्हणे आजकाल पोरं ऑनलाईन भेटतात. तुम्ही लाडूचं काय घेऊन बसले? हा घ्या ना तुम्ही टोल फ्री नंबर. त्या बाईने आला नंबर दिला टोल फ्री, लावला त्याने, हॅलो. शक्यतो जेवढे जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो महाराज. टोल कंपन्या हुशार, बाईचाच आवाज दिला बरोबर तिकडून. म्हणून काय काय माणसं नुसतं आशेनं फोनच लावत राहतात, काम नाही धंदा नाही. अरे पण काही काम असलं तर लाव ना. हॅलो. ती बाई म्हटली हल्दीराम स्वीट मार्ट. अरे त्याला वाटलं लागला गळा. ती बाई म्हणे मराठी करता 1चं बटन दाबा, हिंदी करता 2चं बटन दाबा, इंग्रजी करता 3चं बटन दाबा. हा म्हणे आपल्याला लाडू पाहिजे आणि भाषा समोर राहिली, त्यानं 1चं बटन दाबलं. ती म्हणे स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल तर 1चं बटन दाबा, नमकीन काही पाहिजे असेल तर 2चं बटन दाबा, खारा काही पाहिजे असेल तर 3चं बटन दाबा. याला स्वीटच पाहिजे होतं, यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. त्याला वाटलं आता पाठवीन लाडू. ती म्हटली लाडू पाहिजे असतील तर 1चं बटन दाबा, पेढा पाहिजे असेल तर 2चं बटन दाबा, मिठाई पाहिजे असेल तर 3चं बटन दाबा. खूप जरी झालं म्हणे नुसते बटन दाबून राहिलो आपण. यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. ती म्हटली बुंदीचे लाडू खरेदी करायचे असेल तर 1चं बटन दाबा, मोतीचूरचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा आणि रव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. त्याला वाटलं आता झालं गड्या. ती म्हटली 1 किलो करता 1चं बटन दाबा, 10 किलो करता 2चं बटन दाबा आणि 1 क्विंटल करता 3चं बटन दाबा. गडी कळंब तालुक्यातला होता. त्यानं रागारागात 3चं बटन दाबलं, फोन कट केला. त्या बाईचा रिटर्न कॉल आला याला, साहेब आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणार? तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता 3चं बटन दाबा. जो त्या बाईनं फोन कट केला, अजून फोन लावला. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? सोपं होऊन जर सुख मिळालं असतं तर काय नसतं झालं. सोपं 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 करण्याच्या नादात जिथं सुख मिळतो तो प्रपंच आहे, आणि कठीण 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 प्रयत्नाची पराकाष्ठा करून जिथं सुख मिळतं तो परमार्थ आहे. याची लागी वो त्यजियले भोग, याची लागी वो त्यजियले भोग, याची लागी वो त्यजियले भोग, याची लागी त्यजियले भोग, याची लागी वो केले नाना, याची लागी वो केले नाना, याची
त्यागजो याची लागिया विषयाचा त्याग याची लागिया विषयाचा त्याग याची लागिया विषयाचा त्याग याची लागिया विषयाचा त्याग जन्मोजन्मांतरी केली ही सूचना जन्मोजन्मांतरी केली ही सूचना जन्मोजन्मांतरी केली ही सूचना जन्मोजन्मांतरी केली ही सूचना मायबापासारखी प्रमाण दिली हो निळोबारींच्या गवळणी पावर असं पाझर फुटतो हृदयाला सोपं नाही तुम्हाला मिळणारच नाही पण ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तुम्ही सगळं विसरून जाल निळोबाराई म्हटली सहनच करावं लागतं त्याच्याकडे तसं मिळत नाही तुम्ही त्या निर्मळ हृदयापर्यंत जा तिथं मिळेल तेच धन्य जीवन आहे अन्यत्र कुठं जाऊ नका अन्यत्र बऱ्याच लोकांनी प्रवास केला त्यांना विचारा तुमचं काय झालं ज्यांनी ज्यांनी अम्मा मा बापू गुरु केले त्यांना विचारा तुमचे गुरु कुठे बुवा तुमचं सुख कुठे पंत ते चुकले आपुल्या मतीचे तया मागे त्यांचे तेची हाल निर्मळतेपर्यंत गेल्याशिवाय मनुष्याचं जीवन निर्मळ होत नाही निर्मळतेजवळ गेलो की विश्रांती मिळते किती प्रमाण आहे महाराज बोलतात ना सुखाचा निदान तो माझा सोपान. सुखाचा सोपान सुखाचा निदान तो माझा सोपान. सुखाचा निदान तो माझा सोपान सुखाचा निदान तो माझा
म्हटल्यावर कीर्तनच कशाला करायचं? गामध्ये येते भजन प्रमाण. या सगळ्या गोड चाली परंपरेचे म्हणत राहावं आपण. आपण नाही म्हणणार तर आपलं धन कोण म्हणेल? आपणच म्हणत राहायचं. रोज आपण आपल्या आवडीच्या चाली, आपल्या गुरुवर्यांच्या आवडीच्या चाली म्हणत राहाव्या. त्याने पुण्य होतं महाराज. त्या वेदातल्या रुच्या त्या चाली म्हणजे काही सामान्य आहे का? आणि या भजनातूनच आपण त्या निर्मळ हृदयापर्यंत जाऊ. तुकोबरे म्हटले तुम्ही जा. निर्मळतेपर्यंत मनुष्य गेला की सुखीच होतो. निर्मळ हृदय तिथं जीवनाला आनंद मिळतो. ते विश्रांतीचं स्थान आहे. मी तुम्हाला हे धन्य जीवन सांगतोय. तुकोबरे म्हटले विश्रांतीचं जीवन तुम्हाला सांगतोय. लक्षात ठेवा, ज्यांचे हृदय निर्मळ हे विश्रांतीचं ठिकाण आहे. का इतकी विश्रांती मिळते महाराज तिथं? का त्यांचं हृदय इतकं निर्मळ आहे आणि का त्यांचं जीवन भावशील आहे? याची कारणं जर विचारली तर त्याची कारणं खाली दिलेली आहे. ज्यांचे हृदय निर्मळ. का निर्मळ? पूजी प्रतिमेचे देव म्हणून निर्मळ. संत म्हणती तेथे भाव म्हणून निर्मळ. प्रतिमेचे देव म्हणजे आपल्याकडे प्रतिमेच्या देवतेची पूजा मान्य आहे. साधारणतः आपल्याकडे रेख्य मूर्तीची पूजा करतात, लेप्य मूर्तीची पूजा करतात, दारुमयी मूर्तीची पूजा करतात, धातुमयी मूर्तीची सुद्धा आपल्या परंपरेत पूजा मान्य आहे. धातुमयी मूर्ती आपल्या प्रत्येकाच्या घरी. शैली मूर्ती आहे. रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी, शैली 5 प्रकारचा आपल्या सगळीकडे मूर्त्यांचे पाहायला मिळतात. रेख्य मूर्ती म्हणजे रेषा ओढून काढलेली मूर्ती. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये वटपौर्णिमेला वळाचं झाड दिसत नाही. मग बायांनी काय करावं? वळाला दोरात गुंडाळायचंच आहे. मग त्यांनी रेषा ओढून कशाचं चित्र काढायचं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कशाचं चित्र काढायचं? वडाचं. वडाचं चित्र काढायचं आणि त्याला दोरा गुंडाळायचं, म्हणायचं वडापाव 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 वडापाव, वडा मला पाव, वडा मला पाव, वडा मला पाव, असं 7 जन्म मला वगैरे वगैरे जे काय असेल ते सगळं आहे की नाही. मागावं. रेख्य मूर्ती म्हणतात त्याला. काही मूर्त्या लेप्य. मारुतीरायाच्या मूर्तीवर लेप चढवतात शेंदुराचा, ती मूर्ती लेप्य. काही मूर्त्या दारुमयी आहे. दारुमयी म्हणजे तिकडं जाऊ नका, जगन्नाथपुरीला जा. जगन्नाथाची मूर्ती दारूची. लाकडाला संस्कृतमध्ये दारू म्हणतात. ती दारुमयी मूर्ती. दारुमयी मूर्तीची पूजा आपल्या शास्त्रात, आपल्या धर्मात मान्य आहे. चला, चौथा प्रकार आहे मूर्तीचा धातुमयी. धातुमयी मूर्त्यांमध्ये 3 प्रकार आहे. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. सोनं उत्तम, चांदी मध्यम आणि तांब पितळ कनिष्ठ. तांबे पितळाची मूर्ती 1 पिढी वापरतात आमच्याकडे तरी. सोन्याचा कृष्ण आला की सासू आपला कृष्ण विसर्जित करते, करावाच. चांदीची मूर्ती असेल तर 3 पिढ्या वापरावी, मग विसर्जित करावी. पण सोन्याची मूर्ती असेल तर ती विसर्जित करता येत नाही. मग त्या मूर्तीचं काय करावं? ती माझ्यासारख्याला, ज्याला पूजेची आवड आहे, त्याला द्यायला अडचण काय? मला आवड आहे पूजेची, मला आवड आहे पूजेची. मी मूर्तीपूजक माणूस आहे. आम्हाला काही द्यायला आलं की तुमच्या बरं पोटात. पण आपल्याकडे धातुमयी मूर्तीची पूजा मान्य. रेख्य, लेप्य, दारुमयी, धातुमयी. 5वा मूर्तीचा प्रकार आहे शैली. काव चालले? थांबा ना, उभे राहत आहे. बऱ्याच जणांना बसायची खरंच अडचण असेल. छोटे छोटे आता गर्दीचं आहे, पण काळजी करू नका. तुमची वेळ जास्त घेणार नाही, एकदम वेळ. तारीख घेताना काही रामेश्वर बाबांनी सांगितलं थोडीच की पूर्ण अभंग सुटला पाहिजे. ते काही ठरलं थोडीच तारीख घेताना. वेळ संपली, कीर्तन संपलं, तुम्हाला काय झालं त्रास देत बसू विनाकारण. शैली मूर्ती. आता इथली मूर्ती शैली आहे. पांडुरंगाची मूर्ती शैली आहे. आपल्याकडं मूर्तीची पूजा या प्रकारात केली जाते. तुकोबारे म्हटले मला माहिती नाही बुवा ते कोणत्या मूर्तीची पूजा करतात, पण पूजी प्रतिमेचे, ते प्रतिमेच्या देवतेची पूजा करता एवढं मला माहिती आहे. म्हणून संत जीवन धन्य. संत म्हणती तेथे भाव, संत म्हणतील तिथंच ते विश्वास ठेवतात, म्हणून त्यांचं जीवन धन्य. आपण उठपटांग कुठेही विश्वास ठेवतो, कुठेही. उद्या कोणाला हे सांगितलं तिथं गुण येतो, धकले माणसं तिथं. मागे ते शालवाले बाबा निघाले, सगळा 10,000 बसतो म्हणे त्यांच्याकडे. आता काय करावं? आता काही महिलांमध्ये तो वैभव लक्ष्मीचा फार ऊत आला महाराज, वैभव लक्ष्मीच्या पोथ्यांचा. अरे वैभव लक्ष्मीची पोथी वाचून तुम्ही श्रीमंत व्हाल? तुम्हाला ही पोरं माफ नाही करणार. पोथी वाचून कोणी श्रीमंत झालं असतं तर सरकारनं 1500 रुपये दिल्यापेक्षा 2-2 पोथ्या दान दिले असत्या तुम्हाला. कशाला झटके घेतले असते? फॉर्म भरा, नमूक करा. ज्ञानेश्वरी गाथा वाचा. श्रीमंत होण्याचं, विचारानं श्रीमंत होण्याचं, जीवनात सुखी होण्याचं एकमेव साधन आहे ते. अध्यात्मात आणि साहित्यात शोभून दिसणारी ग्रंथ परंपरा आहे आपली. दुसरं काय वाचत राहता? संत म्हणतील तेथे भाव. विश्वास संत म्हणतील तिथं असला पाहिजे. तुमचा माझा सोडा, अरे देवाचा सुद्धा संत म्हणतील तेथे भाव.
आपण विश्वास ठेवत नाही. आता या विश्वासाला तडा का गेला? कारण आता काळ बदलला. मी रोज सांगतो सकाळ संध्याकाळ. 20 वर्षाच्या अगोदर तुमच्या घरात टीव्हीत किती चॅनल होते? हा ये ते पूर्ण वेळ दिसायचं नाही. हो मला आठवतं माझे वडील सरपंच होते बाबा. आता एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकावंच लागतं. म्हणजे मी शाळेतून घरी आलो की माझे वडील मला म्हणायचे बाबू टी व्ही लाव. मी टी व्ही लावायचो. माझ्या घरी 3 भाऊ, माझे वडील. एक टी व्ही होता तो कोणता ब्लॅक अँड व्हाईट शटरचा टी व्ही. खडा त्याला काय रिमोट बिमोट थोडी खटके रेग्युलेटर फिरवायचो मी. खाट खाट 2-4 खटके मारले की मग तरी चित्र यायचे. ह्यातले का आमचे वडील म्हणत चित्र नाही ये बाहेर. माझ्या वडील मला असं घरावर चढून द्यायचं. पात्राचं घर. मी माझ्या घरावरचा अँटिना जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. जळगाव 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 आज वरून फिरवत राहायचं. आणि खाली विचारायचो आमच्या चुलत भावाला कार भाऊ आलं काय? तो म्हणे मुंग्या आल्या गाड्या पण तू फिरव येईन चित्र काळजी करू नको. ते चित्र ते अँटिना फिरवता फिरवता चित्र यायचं. पण आनंदाचं चित्र होतं. 6-6:15 गर्दनी घरमालक शेतातून घरी यायचे. एका बाजूला कबीर महाराजांचा अभंग वाजायचा. ओ भैया भैया रे ओ भैया भैया गाडीवाला गाडीवाला ओ गाडीवाला धीरे करे धीरे से गाड़ी करे गाड़ी तेरी रंगी बेरंगी बैल तेरे गुलजार आंकने वाला चैला चमीला बैठने वाला ओ भैया 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 गाड़ी वाला धीरे धीरे से गाड़ी दूरदर्शन सांगतोय तुम्ही तरी टाळ्या वाजवताय म्हणजे तुम्हाला ते आवडायचं. बारे अँटिने तुम्ही फिरवलेले आवडाय. 2-4-5 वर्ष गेले गाणं बदललं टीव्ही. चल रे सरजा चल रे राजा आर बिगी बिगी डवला डवला गाव मोठावरचं गाणं काळा मातीत मातीत पण झालं ते पण झालं ते ही काळी आई धन धान्य देई ओ आमची माती आमची माणस. आता टीव्हीत बैल दिसते कुठे? टीव्हीत बैल कधी दिसेल तर शपथ आहे. एक दिवस माझ्या आजीनं जाहिरात पाहिली टीव्हीला. दूसी सफेदी निरमा से आए रंगीन कपड़ाई खिल खिल जाए सबकी पसंद निरमा वॉशिंग पावडर निरमा. माझी आजी म्हणे भाऊ काय म्हणते रे ती बाई? म्हटलं ती म्हणते तुम्ही आमची पावडर घ्या तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ निघतील. आमची आजी म्हणे माझा आवाज जाईन का तिले? म्हटलं तू मला सांग ना मी तिला फोन लावतो. आमची आजी म्हणे तिले सांग आम्ही तुझी पावडर घेऊ बी कपडे दुधासारखे स्वच्छ होतीलही पण तू कपडे तर घाल. तू कपडेच घालत नाही तर धुतं काय? सगळा लबाडाचा बाजार आहे महाराज. या टीव्हीचा आणि टेलिव्हिजनचा प्रभाव असा झाला. संत म्हणते तेथे भाव. तुमच्या माझ्या पोराला तुम्ही काही प्रश्न विचारा. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी ती काय उत्तर देतील कल्पनेच्या बाहेर. परवा मी एका पोराला म्हटलं का रे गाईच्या बिलाचे जोडे कधी उघडता? तो म्हणे लगेच. म्हटलं बकरीचे म्हणे 2 तासानं. म्हटलं मांजरीचे म्हणे 6 तासानं. म्हटलं माणसाचे म्हणे लग्न झाल्यावर. नात नाही मला. परवा कीर्तनात एक वाक्य बोललो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. वाक्य असं होतं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो. एक पोरग उठून उभं राहिलं तो म्हणे महाराज वाक्य परत म्हणा. म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलेचा हात असतो.
तो म्हणे समजा त्या माणसाला यश आलं नाही मग काय करायचं. म्हटलं मला नाही माहिती, तुला काय वाटतं. तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलायची. ज्या अर्थी यश येऊन नाही राहिलं त्या अर्थी मागची ताकद कमी पडून राहिली बुवा. पोरं काय बोलतील आवा कोणता तुम्ही आवा कल्पनेच्या बाहेर आहे सगळं. त्यामुळं नाद नाही करू शकत तुम्ही त्या पोरांचा. लवकरात लवकर त्यांना ज्ञानोबाराय दाखवा, तुकोबाराय दाखवा. ज्या फड परंपरेची तुम्ही सेवा करत आहात ते रामचंद्र बाबांचं स्थळ दाखवा, समाधी स्थळ दाखवा, पुण्यात्म्याची समाधी, त्यांचं दर्शन, त्यांची कीर्ती लवकरात लवकर तुमच्या पोराबाळांना द्या. देवानं अवताराला यावं म्हणून वशिष्ठ महाराजांकडून शृंगींना वशिष्ठांना बोलून देवाच्या बापाने यज्ञ केला नाही. माझ्या घरातलं संत जीवनाची सेवा बंद पडावी नाही म्हणून मुलगा बाबा प्रार्थना केलेली. तुम्ही इतिहासात शिरा तेच केलं. संत म्हणती ते भाव. परमात्मा वनवासात आहेत. सीतामाईला रावणानं पळवलं त्यावेळेला भगवंताच्या पत्नीची चोरी सीतेची रावणानं जेव्हा केली त्यावेळेला परमात्मा व्याकुळ झाले. मग ते जो भेटेल त्याला विचारायचे, अगदी वृक्षाला सुद्धा जो येईल त्याला, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे, माझी सीता कुठे. तेवढ्यात भगवंताच्या कानावर एक आवाज आला, ऐका. आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आवाज आला आणि त्या आवाजाच्या दिशेनं परमात्मा गेले. तो आवाज कोणाचा होतो? शबरी मातेचा. शबरीकडे गेले आणि शबरीला भगवंताने विचारलं, शबरी माझी सीता कधी भेटेल ग मला, सांग ना माझी सीता कशी मिळेल, सांग ना. तुमचं गाव कोणतं? तुमचं गाव? तुम्ही आमच्या गावच्या रामभाऊ पाटलाला ओळखता का ओळखत नाही तुम्ही? कारण तुम्ही कधी रामभाऊ पाहिलंच नाही. आता ज्या अर्थी यांनी रामभाऊ पाहिला नाही त्या अर्थी मी यांना रामभाऊ बद्दल विचारणं योग्य नाही ना. ज्या शबरीनं सीताच पाहिली नाही तिला भगवंतानं विचारलं माझी सीता कधी भेटेल आणि कुठं भेटेल. ती म्हणे सरळ जा, तुम्हाला एक वानर भेटेल त्याला भक्त बनवा, एक सुग्रीव भेटेल त्याला मित्र बनवा आणि वालीला मारा, तुमची बायको तुम्हाला मिळेल. भगवंतानं क्षणाचाही विलंब न करता वाटचाल चालू केली. मारुतीराय भेटले, भक्त बनवलं. सुग्रीव भेटला, मित्र बनवला आणि वालीला देवानं मारलं. तो मरणारा वाली खाली पडला आणि भगवंताला म्हणतो देवा मी मरणार आहे, हरकत नाही, माझं जगणं इतकं चांगलं नाही जितका छान मला तू मृत्यू दिला, पण माझी बायको विधवा झाली, काय चूक आहे रे तिची. बरं तुमच्या कुळाचा आम्ही अपमान केला नाही, तुमच्या कुळाच्या कधी मध्ये आलो नाही, उलट तुमचा आदर केला. वदिशो द्विषमो यथा. अरे देव आहेस ना, कोण तुला देव म्हणेल. माझ्याच भावाशी मैत्री करतो आणि माझ्याशी युद्ध करतो, मला मारतो. काय पुरुषार्थ आहे देवा मला मारण्यात तुझा. बरं काय तुझं ख्याती होईल, काय तुझं नाव होईल. बरं केवळ तुझी बायको परत मिळावी म्हणून जर हा सगळा आटापिटा असला आणि सुग्रीवाशी मैत्री करावी, सुग्रीवाच्या माध्यमातून तुझी पत्नी परत मिळवावी म्हणून जर इतका आटापिटा इतका अट्टहास करत असशील तर देवा जो स्वतःची बायको सांभाळू शकत नाही तो तुझी बायको काय आणून देईल रे परत. त्याला विचार त्याची बायको कुठे, मला का मारलं त्याचं उत्तर दे. मी तसा मारणार नाही देवा. भगवान स्तब्ध उभे, त्यानं 3 प्रश्न विचारले. मला का मारलं, सुग्रीवाला मित्र का केलं आणि मारुतीरायाला भक्त का केलं याचं उत्तर दे, मी मारायला मोकळा. देवानं एका वाक्यात दिलेलं उत्तर आहे. तुला का मारलं, सुग्रीवाला का मित्र केलं आणि मारुतीरायाला का भक्त केलं याचं कारण एवढं. शबरी म्हटली मार म्हणून मारला, शबरी म्हटली मित्र कर म्हणून केला आणि शबरी म्हटली भक्त कर म्हणून केला. मी देव जरी असलो ना वाली तरी माझं ठरलेलं आहे. संत म्हणती तेथे संत सांगतील तेच आम्ही करू. बोलिला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. हे जीवन आहे संतांचं, म्हणून संतांवर विश्वास असणं नितांत गरजेचं आहे. ते आपल्याला आजूबाजूला नेत नाही महाराज, आपलं भलंच करून देतात आहे की नाही. आणि त्यांनी आपलं भलं करावं असं जर वाटत असेल तर त्यांच्या दिशेनं आपण चालत राहू. त्यांच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न कसा आहे हो, सोपा आहे. विठोबा बोला सगळ्यांनी म्हणा.
म्हणती तिथे भाव. प्रतिमेच्या देवतेचं वर्णन तुम्हाला सांगितलं, संतांचं भावनेचं वर्णन तुम्हाला सांगितलं, संत जिथं विश्वास ठेवतात त्या संतांचं जीवन तुम्हाला सांगितलं. राहिलेली 2 चरण विस्तारानं सांगता येतील का मला माहिती नाही, पण सरळ तुम्हाला मात्र सांगतो, काळजी करू नका. जगद्गुरु तुकोबारे म्हटले संत जीवनच का आम्हाला प्रभावित वाटलं, त्याचं कारण आहे ते समाजाला सोप्यातून कठीणाकडे नेत नाही, कठीणातून सोप्याकडे आणतात. सोप्यातून कठीणाकडे नेणाऱ्याला पंडित म्हणा आणि कठीणातून सोप्याकडे आणणाऱ्याला संत म्हणा. इतकं सरळ आहे, सहज आहे. असंच केलं पाहिजे तेव्हा असं होईल, असंच वागलं पाहिजे तेव्हा असं होईल. या दिवशी हे खाऊ नये, त्या दिवशी ते खाऊ नये, हां त्यांना ते आवडत नाही. महाराज म्हटले आम्ही थांग पत्त्यात फार त्यांना लोकांना टाकत नाही. सोपेवर मामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा, असारे संसारे विषय विषसंगा कुलदिया, क्षणार्धं क्षेमार्धं पिपद शुकगाथा तुलसुधा. असार सागरामध्ये लोकांना सार काय तेवढं सांगू, सार कळालं की सोजवळ वाटचाल चालू होईल. म्हणून विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुणी चित्ती. ते विधी निषेधात पडत नाही, समाजाला त्यात घालत नाही. तुम्ही एक निष्ठेनं सेवा करा, परमार्थ करा. परमार्थामध्ये निष्ठा खूप महत्वाची. निष्ठा म्हणजे रामायणातलंच उदाहरण आहे, मोठं उदाहरण आहे, छोटंसं उदाहरण आहे. परमात्म्याने बाण घेतला आणि बाण घासायला लागले. कशावर? निशाण्यावर. तो बाण निशाण्यावर घासता 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 डबक्यात बुळवावा घासावा, डबक्यात बुळवावा घासावा, डबक्यात बुळवावा घासावा. तो बाण घासत असताना त्या बाणाचं टोक पाहिलं डिक्सळवासियानो तर लाल झालेलं दिसलं. भगवंताने पाहिलं युद्धाच्या अगोदर टोक लाल कसं झालं, कोणाच्या पोटात हा बाण गेला. डबक्याकडे पाहिलं, केविलवाण्या नजरेनं एक बेडूक भगवंताकडे बघत होतं. त्या बेडकाला तो बाण लागलेला होता. परमात्मा दयाळू आहे, कृपाळू आहे, अंतःकरण मृदू आहे, त्याचं कोळ आहे, त्याचं तो मायबाप आहे ना आपला. त्यानं बेडकाकडं पाहिलं आणि परमात्म्यानं विचारलं, बेडका एरवी काम नसताना नुसता डराव 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 करतो. अरे बाबा मला जर आवाज दिला असता तर तुझा जीव असला असता, एक आरोळी दिली असती तर माझा बाण तुला लागला नसता. का रे नाही दिला आवाज? त्या बेडकानं दिलेलं उत्तर मला इथे अपेक्षित आहे. ते बेडूक म्हटलं, देवा जग वैरी झालं की तुला आरोळी देता येते. इथं जग नाही रे, वैरी तू होता. आरोळी देऊ कोणाला? जगणं ज्याचं आहे त्यानंच जर मला मृत्यू दिला असेल तर माझी कुठलीही तक्रार नाही. जगत होतो तेव्हा तुझा आहे आणि मेलो तेव्हाही तुझा आहे. एक निष्ठा धरुणी चित्ती. निष्ठा खूप महत्वाची महाराज. आपली ना प्रपंचावर निष्ठा आहे ना परमार्थ. आपली काय इथं सगळी निष्ठा निसट आहे. याला असं वाटतं त्याचं बरं आहे बुवा चाललेलं. कसलं बरं? त्याला जाऊन विचारा. प्रेतयात्रा चालू होती, त्या प्रेतयात्रेत एकानं विचारलं, का हो कोणाची प्रेतयात्रा आहे, कोण वारलं? एक जण म्हणे बुवा त्या 4 खांद्यांच्या वरती जो आहे ना, माझ्या अंदाजानं तोच वारला असावा. अरे म्हणे काय मूर्ख आहे तुम्ही उत्तर द्यायला, नीट तर उत्तर द्या. तो पुढे गेला आणि त्याने विचारलं, का कोण वारलं? म्हणजे ते मळकं ज्यांच्या हातात आहे त्यांची बायको वारली. त्यांच्याजवळ गेला, का म्हणे तुमची बायको? हो. त्यानं पाहिलं त्यांच्या उजव्या हातात मळकं होतं आणि डाव्या हातात कुत्रं होतं. वक्ती बाबा सांगायचे, वक्ती बाबा. अरे बापरे. तो माणूस म्हटलं, मी अशी प्रेतयात्रा पहिल्यांदा पाहून राहिलो. मळकन कुत्रं, हे मळकं कशाला घेतलं? म्हणे बायको. आणि कुत्रं? तो म्हणे तेच तिला चावलं. आता इतक्या अडचणीच्या काळात आपल्याला जे मदत करायला धावून येतं त्याला वाऱ्यावर कसं सोडता बुवा? म्हणून मी आपल्या त्याला सोबत घेऊन चाललो. तो विचारायला आलेला म्हणे, हे कुत्रं तर कामाच आहे म्हणले का? तो म्हणे, भाऊ 2-4 दिवस हे कुत्रं द्या तुम्ही आपल्याला. तो म्हणे, येडे झाले का तुम्ही? यातले मागचे निम्मे कुत्र्याला जेलाय. फक्त रांगेत उभे, तुम्ही रांगेत उभे राहतील शिवाय कुत्रं मिळणार नाही कोणा. प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तो उंदराचा असू द्या, तो फाटकाच आहे महाराज. हो, तिथं ना निष्ठा आहे, ना प्रेम आहे, ना जिव्हाळा आहे, ना आपुलकी. बरं वाटतं. परवा ऐका ना सासऱ्याला फोन लावला. तो म्हणे, काय तुमच्या सज्जन माणसाच्या पोटी रत्न जन्माला आलो. 5 वर्ष झाले लग्नाला, मी हसलो नाही अजून बी. किती दिवस सांभाळ करू मी या कडू फळाचा. सासरा म्हणे, मरेपर्यंत करा जावाई, त्या फळाचं अख्खं झाड मी सांभाळून राहिलो, तुम्ही काय फळाचा प्रपंच आहे तो. नुसतं ओखळात मुंडकं घातलं की ची नाही आणि चाय नाही, फक्त सहन करत राहायचं, याचं नाव प्रपंच आहे. तिथं काही कोणाला सांगता येत नाही. इथून पुढे तर त्याच्यापेक्षा ते सगळं बिघडणार आहे. किती बिघडणार आहे? वाचून घ्या शकून घरी गेल्यावर महाराजांचा. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भावा 2 जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या भ्रतार मागेन, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहील. ऐकाया कलियुगाची थोरी,
पुत्र तो होईल पित्याचा वैरी भ्रतारा सोडून घरोघर फिरतील नारी ऐसा शकून दादा ऐका निर्धारी बिघडले ब्रीद जनतेचे चरित्रे नाचली सारी मंत्र घ्या राष्ट्र धर्माचा सुरत्वे टाळण्या धोका प्रार्थितो संत साधुना शक्ती द्या बुद्धी द्या लोका जाहला देश दुर्बल हा लाज राखा न घ्या शंका ना लाज बाळगा ना मनात शंका घ्या चालत राहा एकनिष्ठा धरुनी चित्ती जर चालत राहिला तर ज्यांनी ज्यांनी निष्ठेनं ज्यांनी ज्यांनी भावनेनं आणि ज्यांनी ज्यांनी मूर्तीपूजन देव जिंकला देव देव राहिला नाही देव त्यांचा झाला अभंगाचं शेवट तुका म्हणे तैसे देवा तुका म्हणे तैसे देवा तुका म्हणे तैसे देवा हो होणे लागे त्याच्या भावा 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 तुझी प्रतिमेचे देव तुझी प्रतिमेचे देव प्रतिमेचे देव तुझी प्रतिमेचे देव तुझी प्रतिमे देव तुझी प्रतिमे देव तुझी प्रतिमे देव तुझी तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्यांच्या भावा भावनेपासून सुरुवात केली आणि भावनेनंच अभंगाचा शेवट केला तुकोबारे म्हटलं की अभंगाचा उपक्रम उपसंहार काय महाराज गोडवाय महाराजांच्या वाणी होणे लागे त्यांच्या भावा तुझी प्रतिमेचे देव संत म्हणते तेथे भाव तेच आता मला ते सांगायलाच कानात आले तो पिंगळा म्हणता म्हणता माझा फार मुंगळा व्हायला लागला पण पिंगळा काही माझा नाच सोडला आता मी ते काही रोज म्हणायला म्हटलं नव्हतं एकदाच म्हटलं पण ते आता आयुष्याला पुरणार आहे भजन आहे आपल्या संतांचं तेच पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता हे सर्वसामान्य कुटुंबातलं पोरग साता समुद्राच्या पलीकडे जाऊन पिंगळा म्हणून झालं ती आईसाहेबांनी दिलेला तो प्रसाद आहे आज मला आमच्या म्हणजे अमोल थोरात जिवाळ्याचे मालक त्यांचा फोन आला त्यांच्या आईवडील आलेले कीर्तनाला ते मला म्हटले आपल्याला स्लॉ परिषदेची मंडळी लंडनवरून पुण्यामध्ये भेटायला आलेली आणि त्यांना लंडनमध्ये एक उत्सव करायचा आहे मृदंग जर लंडनमध्ये वाजत असेल मृदंगाचा ध्वनी पखवाजाचा ध्वनी टाळाचा ध्वनी ज्ञानोबराय तुकोबारांचं भजन लंडनमध्ये होत असेल USA आमचं प्लॅनिंग आहे महाराष्ट्र मंडळाचं निमंत्रण आहे पण आता नेमकं या सगळ्या गोष्टी बसवताना त्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची सगळी व्यवस्था बघून विजा बघून अमेरिकेचा विजा मिळणं कठीण आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी पण जे काय होतं ते सगळं संत कृपेनं होतं मी सामान्य कुटुंबातला पोरगा आहे बोलता 19,000 कीर्तनं कधी केले मला सुद्धा कळालं नाही आयुष्याचा 33 चालू आहे त्यात 19,000 गावांचा प्रवास झाला आईसाहेबांची कृपा आहे मुक्ताबाईने पदराखाली आईने पदराखाली लेकराला घेतलं की काय मारा माईचं पांघरून घालते ती तळ हातावर संतांनी एकदा घेतलं की जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला परास्त करू शकत नाही करूच शकत नाही इतका आनंद आहे चला
संतांचं ऐका आपलं भलं होईल. संतांचं ऐकत नसाल संतांचं ऐका आपलं भलं होईल. कोणाचंही ऐकू नका. नाही तर झुंबाराबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. हा संतांचं परिणाम काय थोडा घे. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे
एकदा जोरदार टाळी आमच्या छोटे जगदाळी गुरुजींकरता आणि आसाराम महाराजांकरता वाज. दोघांचे चरणी प्रणाम. हे रोज ऐका, ताण घेऊ नका. काय ताण घेता? हसणं गाणं काळाची गरज आहे आता. हसा गा नाचा. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. हसत राहायचं. हसत नाही माणसं. हसायचं म्हटलं की माणसं हसून घे. हे काय 300 वर्ष नाही, तुला बुचकही लागली तर मरून जाशील. सकाळी काय ताण घेऊन राहिला इतकं. हसलो गायलो पण संतांच्या सहवासात. गाऊ नाचू विठो करू तुझा अनुवाद. जिकडे पाय तिकडे सर्वमय गोविंद. चला, झालेली सेवा आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी सद्गुरू रामचंद्र बोधले बाबांच्या चरणी सुपूर्द करतो. आणि या पुण्यतिथी महोत्सवातली ही सेवा मला भरपूर आशीर्वाद देऊन जाईल असं गृहीत धरून इथल्या पवित्र मातीला कपाळाचा बुक्का म्हणून घेऊन तुमच्या सगळ्यांच्या चरणाचा आशीर्वाद घेऊन आपला सगळ्यांचा निरोप घेतो. भजन करा. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई शक्ती मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला ब्रह्मचित्कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई आमची आई मुक्ताबाई आमची आई मुक्ताबाई माता मुक्ताबाई जगन्नाथा मुक्ताबाई जननी मुक्ताबाई आद्यजननी मुक्ताबाई माझी मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली सूचना झाल्याशिवाय इथला कार्यक्रम उरकल्याशिवाय आपण निघू नका. वेळ काही झालेला नाही. मी तुमचा 1 मिनिटही जास्त घेतलेला. फारच ज्यांना घाई त्यांना जाऊ द्या. बिचारे आज ना उद्या ते जाणारच आहे की नाही. काय त्यांना आपण जाणाऱ्याला थांबू शकतो. अति घाई असलेली त्यांनी जाऊ द्या. पण आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, आपण या संस्थेचे उत्तराधिकारी आहात महाराज. आमची एवढीच अपेक्षा आहे. आज तागत या परंपरेने जसा मुक्ताबाई संस्थेशी संबंध जोडून ठेवला, आपणही तसेच भविष्यात